मासाल पॉईंट आणि धुका किती आहे बघा. आणि हो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय मी. जबरदस्त व्ह्यू आहे बघा बघा, पूर्ण धुका आहे. समोर तर काय दिसत नाही बघा, हे बघा काय दिसत नाही. असं वातावरण आहे एकंदरीत. 11 वाजले. तर नमस्कार मंडळी, नमस्कार. आता आम्ही आलो आहे मासाळला. मी काय बघितलं नव्हतंय, मग सगळे म्हणत होते थंडा थंडा का, पण इकडे लयच कुलकुल आहे माहिती आहे. म्हणजे इकडे बघा भैरी भवानी मंदिर मासाळ या बोर्ड आहे. आणि इकडे आता आम्ही सगळे आलेले आहेत, म्हणजे 2 गाड्या आहेत. ते हे बघा, हे नग आहेत सगळे. ते थोडीशी ओळख करून देते मी नंतर सगळ्यांची. तर कोण कोण आहेत, कसे कसे सगळे कलाकार आहेत ते दाखवतोय. आणि इकडे काय आता घर घेणार का, इकडे जेवण करायचं. जेवण करायचं असत ना तर इकडे करू लागतं, घर भाड्यात घेऊ लागतं आणि जेवण करायचं इकडे. तर फायनली आम्हाला रूम भेटली आहे. गावचे सरपंच सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि ह्याची पण रूम हवी होती, पण ह्याने सगळं जेवण आणलेलं आहे. आम्हाला जेवण करायचं आहे. म्हणजे आमच्याकडे आचार्य आडच आहेत. हे बघा सगळे आपले मित्र आहेत. हे बघा हे आमचे बाबा, म्हणजे आपलं खास एकदम जवळचं एकदम. आणि मटण आणलेलं आहे आणि आम्ही ते करून खाणार आहे. आणि बैलाची सुट्टा पण आणलेली आहे. तर बघूया काय काय होतं या व्हिडिओत, बघूया धमाल. तर चला मग दाखवता. आता घर आम्ही जो चॉईस केला आहे, चॉईस म्हणजे आम्हाला लय आवडलेला आहे. कारण सुंदर सुंदर मस्त वातावरण नॅचरल आहे की नाही. गवताच आहे आणि एसी पेक्षा भारी आहे की नाही, एसीची गरज नाही. तर चला घर दाखवत्या. तर हे बघा सामुग्री सगळे घेऊन आलेत आम्ही. बघा चला, सुंदर घर आहेत, अतिशय अप्रतिम सुंदर घरा. म्हणजे गवत बिवत गवतांना वेढलेले आहेत, वर कावला आहेत, सगळे नले आहेत. म्हणजे बघायच पण इतकं मस्त वाटतंय ना, जबरदस्त. तर चला आपण त्या घरात जाऊया. ज्या घर मी चॉईस केलं आहे ना, मी म्हणजे मी या घरातून जाऊन आलोय मी. हे सगळ्यांची चपला फक्त बाहेर काढा. हां, हे बघा मस्त घर आहे बघा. ही पडवी आहे आणि एकाला एंट्री आहे घरात. आणि अप्रतिम घर आम्हाला भेटलं आहे बघा. सुख सुख. हे बघा पाळणं आहे आणि या पाळण्यावर हे बघा ही आपली छोटी आहे, बेबी आहे. इकडे एक छोटी आहे, तिकडे पण एक छोटी आहे. हे बघा अतिशय सुंदर. तू घाबरलं थोडंसं. आणि काय घर आहे बघा, नॅचरल. म्हणजे पूर्वीच्या जीवनात आम्ही गेला आहे. ह्या आम्हाला काकी भेटल्या आणि काकींनी मग का लय भरपूर बोलले. काय काय म्हणजे काय विचारू नका. 3 चुले आहेत, भांडी कुंडी घ्या, लाकडा देतंय, तुम्ही काय काळजी करू नका. अजिबात नाही, अजिबात नाही. टेन्शन आहे तुमच्यासाठी, टेन्शन नाही. मी काय बोललो, तुमच्यासाठी घर मोकळं आहे, पण बाबा निवांत या ना, तुमचंच खाणं, 100% निवांत घराघराला जाणं. नक्की नक्की. तर सगळ्यांची ही विनंती आहे की इकडे आला ना तर ह्या लोकांना त्रास व्हायचा असं काय करू नका. तुम्ही खावा जेवा मस्तपैकी. घर त्यांचं वापरा. बघा मस्त घर आहे, जुन्या पद्धतीचं घर आहे. आणि ह्या काही दुर्मिळ झाला आहे, पण मासाळला तुम्हाला घेऊन या सगळं सुख आहे. खरोखरच अप्रतिम असं घर आहे. तुम्ही कधी आलाव ना तर इकडे या, यांची घरा वापरा. म्हणजे त्या अपेक्षा नाही काय की 5,000 द्या 2,000 द्या असं काय नाही. तुम्ही काय देशाल ना तर स्वगोष्टी दिसा ज्यांका ते खुश होतील. परंतु इकडे आल्यानंतर स्वच्छता बाळगा. त्यासनी काय त्रास होता असं काय वागू नका, ही नम्र विनंती आहे. कारण त्यासनी पण टेन्शन येतं कामा नये, त्यासनी काही मानसिक धक्को लागतं कामा नये, ही इच्छा आहे. तर मस्त आहे, मस्त आहे ना रे. हवाला ना जका एक नंबर येतात. होय ना. पण नाही बाबा, हे पहिल्यांदा तुमच्या घराला पाहिलं तर एक गँग आली होती. तुमच्या गल्यात बायका होत्या, शिक्षक. हां हां. अशी लहान लहान मुलं घेऊन आली. ते म्हणतात आई ताडपत्री एक देतो का, बाहेर जेवण करतो. बाय ही लहान मुला चिखलात कुठं बिचारायची जेवणार. तुमच्यासाठी घर मोकळं आहे, पूर्ण हे घर भरलं, जेवलं, मस्त मजेत अगदी गेला, अजिबात टेन्शन नाही. वा वा वा. थोर विचार आहेत तुमचे. तुम्हाला मी नमस्कार करतोय एकानाच. जबरदस्त. म्हणजे एवढी साधी माणसं असून त्यांचे विचार किती महान आहेत बघा. हे बघा ह्या काकीकडे मी आलोय आणि या काकीने घर ना स्वकुशीन आम्हाला दिला नाही. म्हणजे सांगितलं नाही तुम्हाला काय मिळत नाही ना जागा, तर माझ्या घरात या. मग आमच्याकडे चुले 2-3 ती वापरा, लाकडा वापरा, भांडेगुंडी वापरा. म्हणजे सगळं मन उदार करून. आणि ह्या का म्हणतात खरं कोकणी माणूस लक्षात आहे ना. आणि हा प्रेम आहे खरा. तर आणि त्यांचे विचार बघितले थोर आहेत माहिती आहे. म्हणजे आलेले असणे ना दुखवायचं नाही, त्यांची सेवा कशी करायची त्यांच्याकडे सुरू व्हावा. बरं पैशाची अपेक्षा पण नाही की तुम्ही किती देणार असं काय कधी विचार त्यांनी म्हटलं नाही पण नाही. तुम्ही काय देशाल ते खुश, पण आम्ही 100% देणार, त्यासनी खुश करणार, तो विषय वेगळं. पण खरं सांगतोय अशी देवासारखी माणसं मिळणं दुर्मिळ झाली आहे. तर तुम्ही आला ना तर या काकीसनी भेटा, इतर माणसांनी पण भेटा आणि तुमची सोय करून घ्या. ते नक्कीच तुम्हाला म्हणजे होय ना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमचं नाव कसं सांगितलं होतं मगाशी, विसरले मी. सुवर्ण कृष्ण मांडव. सुवर्ण कृष्ण मांडव. म्हणजे एकदा वेगळा आहे ह्या बघणं दुर्मिळ झालेला आहे सगळा.
तर छान छान आहे. आणि हा घर तुम्ही सांभाळावं चांगला आहे, म्हणजे कसं सारण बिरून पद्धतशीर सगळं, काही खड्डो नाही आहे, ह्या पण महत्वाचं आहे. तर धन्यवाद. ही आमची सगळी गँग आहे. आता हे काय नियोजन करतील तर करतील. हे इकडे फक्त आरडाओरडा नको, स्वच्छता ठेवा, ह्या महत्वाचं आहे. कारण त्यांचं सांगणं पण तसंच आहे, म्हणजे त्यांनी काय रागात सांगितलं नाही, पण त्या सांगण्याचा अतिशय योग्य आहे. ह्या मी तुम्हाला सांगणारच होतोय, पण त्यांच्या मार्फत काढला तर बरा झाला. चपला सगळ्यांनी बाहेरच ठेवा, कारण त्यांचं घर जरी मातीचा असला तरी किती स्वच्छ आहे बघा. सामुग्री आहे सगळी, हे सगळी सामुग्री आहे. हे तू नको दाखवा वगैरे. आणि हे बघा, हे आपले चुली आहे, आपल्याला चुली भेटले तिकडे. हे बघा मस्त पैकी काय चुली भेटल्या, हे लाकडं दिल्याने. हे लाकडं आपण आणलं आहे की होय ना, पण ना त्यांनी पण सांगत होते घ्या म्हणून. हे बघा त्यांचा शिस्तबद्ध किती आहे बघा, त्याची भांडी कुंडी कशी आहेत बघा व्यवस्थित, म्हणजे असं एवढं असलं तरी. हे बघा एक साधं राहणीमान आहे, पण स्वच्छता किती आहे बघा, अगदी टापटीप आहे. हे बघा म्हणजे 12 वेळ भरणारच आहे काय, मग आम्ही पळूनच जा म्हणतो. पावसातून येत जास्त पावसातून तेव्हा या तुम्ही फक्त. काय म्हणताव काय नाही, पण ही घराबिरा आम्हाला आवडली, अशीच घरं असावी असं माझा मत झालाय. अशीच बाधा तुमच्याकडे ठीक, आमच्याकडे नाही. बरोबर, त्या करून घ्यावं लागतं ना. पावसाच भरपूर आहे असतं काय. आता 2-3 दिवस पाऊस कमी आहे, नाही तर हे वातावरण किती महिन्याचं? गणपती पण आहे, गणपतीच्या नंतर कमी पावसाचा तेवढा 3 महिन्यात आहे, म्हणजे काही नको असं वाटतं. त्या घोंगड्या बघा, तिथं घोंगड्या घेऊन गेलो, तशा घोंगड्या घेऊन गोदान बेदान करायचं. पण ह्या गावचं आम्ही पहिल्यांदाच बघितलं, म्हणजे आयडिया चांगली आहे ही. गवताचे आमच्या दरवर्षी गवताचे बांधावंच लागते. होय ना. हां हां. नाही माणसाने मला गवत काढायला लागतं. हे बघा धुका, समोर धुका किती आहे बघा, बघा जवळ आलो तर धुका किती आहे बघा. हां हां बघा, हां चला चला सगळे ओळखीचे आहेत. हां 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 नमस्कार नमस्कार नमस्कार. ओके चला हो, येतोय पुढे येतोय. हां चला. आलेले आहेत आता. हे बघा हे नवीन मेंबर आले सगळे. हे बघा ही एक गाडी आपली आहे. आजच्या दिवसात ना मला भरपूर लोक भेटली, एवढे चालू घ्यायला नव्हते, पण आता जेवढी भेटतील ना तेवढे सगळ्यांनी कॅच करते, कारण माझ पण आता घराशी बघू लागत परत कोण कोण भेटले होते ती. तर हे बघा हे सुद्धा आता भेटलेत. बजरंग प्रतिष्ठान. ओके ओके ओके, सगळं चांगलं आहे इकडे, पण जरा घाण करतो ते वाईट आहे जरा. तर कचरं कोणी करू नये. बाजूचा पण दिसत नाही, एवढं धोका आहे. दुपारचे आता बरोबर 12-12:30 झालेत आणि भरपूर लोक भेटत आहे, आमचे प्रेमळ लोक भेटत आहेत. आणि आता जवळजवळ 100 लोक आतापर्यंत भेटलेत. आता ह्याच्या पुढची सगळी माणसं मी आता ह्या मोबाईलमध्ये घेते, कारण ह्या घराची बघू पण माझ्या वाटतात. तर चला बघूया आता कोण कोण भेटत आहेत आणि आपलं स्पॉट काय काय. एक मंदिर पण मग दाखवायचा प्रयत्न करतो, कशी मजा करतात ना दाखवत या. तर गंमत बघा आता. अरे धबधबा काय, धबधबा, अरे धबधबा काय दिसणार. हे बघा मस्त आपले मित्र आले सगळे, आणि नुसते आलेत नाही तर सामान साहेबच पण घेऊन आले. ते बघा सोबत. नाही हे बघा हे लपतच आहे बघा. असं समजणार नाही. विवेक प्रमुख आहेत आपले, आणि ह्या प्रेम आहे. म्हणजे आमच्या सोबत आता साक्षात आमदार साहेब आहेत, भैया साहेब आहेत, आणखी शिंदे साहेब पण आहेत. जबरदस्त एन्जॉय, फुल एन्जॉय. आणि यांचा महिन्याभरात प्रवेश आहे.
सगळं टाइमपास आहे, विरंगुळ्यासाठी आहे सगळा. हे सगळं विरंगुळ असतात. मित्र भेटले ना की हेच खरं विरंगुळ करू खाऊ, बरोबर ना? जीवनात हो असं काहीच नाही. फक्त घाण केली सगळ्यांनी ती करू नका, सगळं घेऊन जावं, कारण बघितलं वाईट वाटतंय जरा. हा नक्की नक्की हो अतिशय सुंदर ठिकाण आहे. हो 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 बरोबर हो हो बरोबर हा बरोबर बरोबर होय हो सगळं चांगलं आहे. ओके वातावरण बघा पूर्ण धुका आहे सगळा. शेवा 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 हे सगळे वेटिंगला आहेत आणि हे आता हे जेवायला आले आहेत. तुम्ही घराचे मालक? वा रे वा 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 धन्यवाद हा, तुमचे फार उपकार आहे आमच्यावर. तर असे सगळे जग बसले आहेत आता. हे बघा हे शेवटची मंडळी. शेवटची म्हणण्यापेक्षा सगळ्यात खरोखर कष्ट केलेत ना त्यांना दाखवा ती पाहिजे. निल्या करतात. निलेश वहिनी निलेश वहिनी निलेश वहिनी निलेश तोडकर स्पर्शा आते स्पर्शा आते पप्पी काकी केके काकी केके काकी आहे आणि इकडे सुशीला वहिनी आणि सगळ्यांना टाकून गेलेला आम्ही. हा जबरदस्त पार्टी झालेली आहे. नमस्कार प्रणाम राम राम. मी अस्सल कोकणकर संदीप पावसकर. आता आलाय मी मासाळला. मासाळात आल्यानंतर ना जाम धमाल झाली. एक घर घेतला होता, त्या घरात जेवण बिवून केला, जेवला बिवला आणि आता पुन्हा फिरू आला. तो सगळा मासाळ म्हणजे काय दाखवते तुम्हाला, म्हणजे इकडे पूर्ण ना दिवसभर धुका आहे. म्हणजे सकाळपासून आला ना पूर्ण धुका आहे. हवा बिवा मस्त आहे, स्वच्छ हवा आहे, गारगार वारा आहे. म्हणजे दिवसभर आहे तर म्हणजे लय जीवावर आहे माहिती आहे. आणि लय लोक आली होती, म्हणजे माझी चाहते तर लयच होते, म्हणजे प्रचंड. ह्यो आनंद आहे ना, म्हणजे फुल रिचार्ज झालाय मी खरा. आणि ह्यो आनंद आहे आणि मस्त वातावरण आहे, निसर्ग सुंदर आहे. म्हणजे काय बोलणार का कमी आहे. म्हणजे फक्त एक दुःख वाटलं मला इकडे की फक्त लोकांना कचरो लय टाकतात इकडे. म्हणजे प्लास्टिक म्हणा, जेवण उरलेलं जेवण म्हणा, बाटले बिटले म्हणा, ह्या बऱ्याचसा इकडे टाकतच आहेत. तर ह्या टाकू नका, नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. कारण आपण ह्यात स्वच्छ ठेवला ना तर आणखी सुंदर वाटत. कारण जगात असा सुंदर खयच नाही आहे वातावरण. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी फिरून आलेलो आहे, पण ह्या वातावरण खयच नाही आहे. बघा ना आता ह्या धुका बघा किती आहे, म्हणजे पाठीमागे धुका आहे पूर्ण, दिसणारच नाही. तर चला आता दाखवते समोर जो परिसर सगळं. भाऊ नमस्कार प्रणाम राम राम. आता दिवसभर काही लोक भेटलीत. आता हे सुद्धा आपले चाहतेच आहेत, मित्रच आहेत, हे पण भेटलेत. कसं मस्त वाटलं ना सगळा मस्त. हे बघा हे बघा हे बघा काय सांगशील लोकांनी इकडे आल्यावर तुम्हाला काय वाईट वाटतं इकडे? असू दे इकडे वाईट काय वाटतं सांगा जरा. बस बस बघा काय म्हणतात ते, म्हणून माझ्या भाषेत सांगताय. कोण म्हणता बेवड्याक नाही मान आणि इकडे करू नका घाण. नमस्कार नमस्कार. काय म्हणशाल, कसं वाटलं? मस्त एकदम एकदम मस्त आहे की नाही? असे भरपूरशे लोक इकडे येतात. आणि हे बघा हे बघा छोटी बघा कशी चालत आहे. हाय हाय बघा छोटी आमची. काय ग बाय बाय. चला लय लांब आले. होय होय. आता आलो. ओके ओके चला ओके. हो लोक अशी आहेत, घेणार तर सगळ्यांनाच घेणार आहे. सगळे आपलेच माणसं आहेत.
तर अशी हो, नाही 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 अशी- नाही नाही खरोखर नाही नाही. हो नाही प्लीज नको जेवलो आता जेवलो हो जेवलो वगैरे आता मॅगी सांगताय खरोखर प्लीज नको नको प्लीज तर हे बघा असं सुंदर पॉइंट आहे नजारो आहे तर तुम्हाला दाखवतो मी सगळा थांबा थांबा जाऊ नका थांबा जरा तर हे बघा अतिशय सुरेख असं एरिया आहे ह्यो. हे बघा जबरदस्त व्ह्यू आहे अप्रतिम हे माझा फोटो काढायचा जबरदस्त ही आमची टीम आहे सिद्धिविनायक तोंडे म्हणजे रत्नागिरीचा नामवंत संघ आहे ना तो आहे अनेक स्पर्धा जिंकलेलो आहे त्या काय मोठी जास्त सांगत नाही पण काय सांगतात आहे का कारण ह्या संघांना पैसे जमवले नव्हते ते पैसे का जास्त खर्च असे करायचे नव्हते स्वतःवरच ते काय करतात माहिती या संघात ना म्हणजे इतरांनी ते मदत करतात म्हणजे एखादं पोरगो आजारी पडलो म्हणजे आमच्या गावातलं असू नये बाहेरचं असू देत त्या सगळ्यांची मदत करतात बरोबर ना रे त्याच्यानंतर आमच्या गावातल्या देवाचा उत्सव असतात किंवा इतर देवाचा उत्सव तिकडे खर्च करतात म्हणजे असं चांगल्या प्रकारे खर्च करतात आणि स्वतःसाठी एक दिवस जगतात आणि म्हणून आम्ही आलोय माचाळला आल्यावर ना अतिशय सुंदर म्हणजे गारगार हवा थंडा थंडा कूल म्हणजे बरं जबरदस्त वाटला आणि माथेरान काही म्हणतात सगळ्यात स्वीकार पडत असं या चांगला आहे फक्त एक वाटता माहिती आहे दुर्दैव घाण लय करतात आणि म्हणून लय घाण करतात म्हणजे पिशवी बघितले बाटले बघितले म्हणून माझं डायलॉग म्हणतोय कोण म्हणता बेवड्याक नाही मान आणि इकडे आल्यावर करू नका घाण बरोबर ना? तर आपल्या संस्कृती जपूया आपली मराठी भाषा जपूया परंपरा जपूया मी म्हणते पुंडलिका वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मस्त कसं वाटलं आम्ही आल्यावर काय त्रास झाला का आमचं एकदम मस्त वाटतं आणि माता एन्जॉय केलंय फुल एन्जॉय केलंय काय वाद नाही याच्या पुढे तुम्ही आनंद द्या या वातावरणात पण या अरे वा नाच नाही करायचा आज नाही करायचं बरोबर तर मित्रांनो आता वाजले 6 वाजलेत याच्यानंतर 6 वाजले याच्यानंतर आणि आता आम्ही सगळे परतीच्या प्रवासात अतिशय जबरदस्त असा वातावरण आणि या वातावरणाचा आनंद घेतलेला आम्ही सगळे सगळे मित्र आणि आम्ही ना आलावा इकडे माचाळला पण आम्हा काय भान आणि कोण म्हणता बेवड्याक नाही मान पण सोशल मीडियावर तर तुम्ही राहायला चांगला वागलात ना तर तुम्हाला लोक रिजर्वेशन करायला बोलवतात
वाढदिवस फेज कापले हे तुमचे पैसे देतात आणि ते तुमचे इन्कम आहे लोकांचे. आणि म्हणूनच सांगता की आपण मोठीकडे न करता सगळ्यांना सांभाळून घेतला ना की आपण याच्याकडे जाणार. आम्हाला गर्व आलो की असं काय जाणार कुठे या शेतात ते लहानपणापासून म्हणून बघा कारण ही टोपी माझी जवळजवळ 35 वर्ष डोक्यात आहे. ढोल वाजवते ना ते घराला उडी कशी मारतोय ढोल बालकी बालकी पंच असतं मी डबल WhatsApp पर आपकी पर्सनल मैसेजेस रोज आप देखने सुनने लोक ऐकतात ना मी लोक आले की बिंदास बोलतोय. सगळे लोक कशी झाले माहितीये दुःखी कशी झाले तसे बाहेर काढायचा प्रयत्न करतोय आणि लग्न झाला म्हणजे कारभार मी होतो आले की काय होतं माहितीये बरोबर हा लग्न झालं म्हणजे काय सांगायची गोष्ट अशी काय विचार करायचा दादा होणार कोण नाही कोणता डालबाट बोलता मान नाही कोण म्हणता बेवड्याक मान नाही मी सांगतो बेवड्याक मान आहे रे माझी बायको काय तर इतरांच्या बायका काय 100-200ची खरेदी करतो ती सांगी सुटतो मी शॉपिंग केला आम्ही बघा 1000 रुपये किती नाही एवढं गप्पी जमतो. नमस्कार प्रणाम राम राम मी अस्सल कोकणकर संदीप पावसकर आलाय माचाळला आणि हे बघा आपले खास मित्र भेटलेत माहिती आहे पण हे सांगून ठेवले या म्हणजे इकडे आहे ना वातावरण अतिशय चांगलं आहे माहिती आहे म्हणजे गारवा हाय धुका हाय हवा स्वच्छ आहे पण सांगून ठेवते आल्यावर ना आपण सगळे मजा करता आणि सगळं प्लास्टिक पण इकडे टाकता आणि इकडे वातावरणामध्ये पिऊ लागता पण ती बाटले घेऊन जावा ना इकडे लावता कोण म्हणता